सो हेलो गाइस। अब हम लोग यहाँ पे मैंने यहाँ पे ये बैंगन लिया है। इसको मैंने कट करके अंदर से देखा है कोई कीड़ा या आली वगैरह है या नहीं। अभी इसको मैं एक्चुअली डायरेक्टली भी रोस्ट कर सकती हूँ, लेकिन मैं मेरे पास ये फॉइल है तो मैं इस पे अभी थोड़ा नमक मसाला वगैरह डाल के इसको मैं गैस पे रोस्ट करने के लिए डालूंगी। आई एम नॉट डूइंग दैट टिपिकल भरीत रेसिपी। वो भरीत के जैसे मैं नहीं कर रही हूँ, कुछ तो थोड़ा अलग कर रही हूँ। भरीत आपण नेहमीच करतो, जो गैस पे रोस्ट करके या फिर भट्टी पे या फिर वो बारबेक्यू करते हैं उस टाइप में थोड़ा करेंगे। कांदा लसूण मसाला असतो ना आपला नेहमीचा, या फिर आपके घर पे जो भी मसाला अवेलेबल है आप वो यूज़ कर सकते हो। अभी मैं क्या करूँगी, इस ब्रिंजॉल में वो मसाला थोड़ा डालूँगी और इसको अच्छे से रोस्ट होने दूंगी। अब ये रोस्ट होने के बाद एकदम क्रीमी लगेगा। यू कैन सी आई एम एडिंग सम स्पाइसेस, रेगुलर स्पाइसेस, सम चिली पाउडर विथ सम स्पाइसेस, और यू कैन से द गार्लिक ऑनियन गार्लिक पाउडर, द मसाला कांदा लहसुन चटनी दैट वी गेट। यहाँ पे मैं थोड़ा डाल रही हूँ, नमक भी मैंने डाला है और इसको इसी फॉइल में रैप करके मैं रोस्ट होने के लिए रखूँगी। इसको आप, ये बहुत ही क्रीमी लगता है, इसको आप लोग चपाती भाकरी या फिर पाव के साथ ब्रेड के साथ भी खा सकते हो। भरीत एंड भरला वांग तो हम लोग हमेशा ही करते हैं, जो भरा हुआ। अभी इसको हम ऐसे, मैं इसको रैप करूँगी। ये डंडी में आप बाहर ही रख रही हूँ ताकि वो रोटेट करने के लिए इजी हो सके। आप चाहे तो इसमें थोड़ा ऑयल डाल सकते हैं, मैं थोड़ा सा ऑयल इस पर छिड़क देती हूँ, ज़्यादा नहीं डालूँगी, जस्ट एक थोड़ा, टू गेट दैट ऑयली फ्लेवर। ज़ीरो ऑयल कुकिंग के लिए ऐसे रेसिपीज़ बहुत अच्छे हैं। और हम लोग तो ये ऐसे बैंगन के या फिर ब्रिंजॉल्स के हम लोग करी या फिर रस्सा भाजी करके खाते हैं, लाइक भरला वांग्या और, लेकिन ऐसे भी खाना चाहिए कभी कभी। फॉरेन में लोग पटैटो भी ऐसे करते हैं। पटैटो को व्हाट वी कैन से, पटैटो उसको बॉईल करके पटैटो का वो एकदम ऐसे क्रीमी टेक्सचर बनाते हैं। सो ये मेरी फॉइल है, वो मैं देख रही हूँ प्लास्टिक तो नहीं है, ओरिजिनल है। ये जल नहीं रही है, थैंक गॉड। फिर मैं इसको थोड़ा मीडियम फ्लेम पे रखूँगी। कभी कभी प्लास्टिक वर्जन भी रहता है तो वो जल जाती है, थैंक गॉड ये जल नहीं रही है। तो इसको एक चिमटे की मदद से मैं इसको अच्छे से गर्म करने के लिए रखूँगी। तो वो फॉरेन में भी वो लोग ज़्यादा रोटी वगैरह खाते नहीं है, लेकिन वो डेली का उनका वो ऐसे करते हैं कि उनको न्यूट्रिशन तो चाहिए ना डेली के लिए। तो वो पटाटोस बॉईल करते हैं, उसको स्मैश करके उसमें ही फिर बटर वगैरह डाल के उसका वो एक डिप तैयार करते हैं। तो वैसे भी मतलब एक जैसे पेट भरने के लिए वो एक हेल्दी जरिया है, उसका यूज़ करते हैं। एंड इवन लाइक आपण पण हे शिजवून, जैसे कि हम लोग भी ऐसे बैंगन वगैरह बॉईल करके या फिर रोस्ट करके उसी के साथ में हम लोग चिप्स वगैरह भी डिप करके खा सकते हैं। जैसे अपना देसी बैंगन भरता रहता है ना, उसका ही थोड़ा मसाला अलग करके उसी में थोड़ा ऑरिगेनो वगैरह डाल के हम लोग वैसे भी पटैटो या फिर ब्रिंजल के साथ में कर सकते हैं। नॉट नेसेसरी हमेशा कोई तो एक्सपेंसिव यही होना चाहिए करके डिप होना चाहिए। हम लोग ऐसे देसी वेजिटेबल्स भी यूज़ कर सकते हैं। या फिर जो बच्चे अभी जो अपने जो जेनजी जनरेशन है तो उनको भरीत वगैरह ज़्यादा अच्छा नहीं लगता है,
कुछ लोग तो खाते हैं, वैसे नहीं खाता कोई मतलब इंडियन करीज भी लोग पसंद करते हैं, लेकिन ऐसे अलग अलग ट्विस्ट में भी हम लोग कर सकते हैं. अँड सेकंडली बटाट्याचं जे ते हे तयार करतात, काय आपण म्हणतो, बटाटा शिजवून ते जे तयार करतात पेस्ट, ती पण खूप छान लागते. बटाटा चांगला बॉईल करून त्याच्यामध्ये बटर टाकायचं, त्याच्यामध्ये स्पायसेस टाकायचे, हर्ब्स टाकायचे, ते रोजमेरी वगैरे असतात तसले टाका, किंवा आपल्या घरगुती जे असतात ते ऑरिगॅनो तर आता डीमार्टमध्ये पण भेटतं, सगळीकडेच भेटतं, तसे तुम्ही टाकलं तरी चालेल. ही थोडीशी मला वाटतं थोडी लो लेवलची ऑइल आहे, मलाही माहीत नाही, मी असंच विकत आणली होती, तर मला वाटतं आता मी ते काढून घेते आणि बघूयात आपण आता कसं झालेलं आहे. मी थोडंसं इकडे हे हलकंसं गार होऊन दिलेलं आहे 1-5 मिनटं, आणि मग मी हे अनरॅप करून बघणार आहे कसं झालं आहे. हे माझी फॉईल थोडीशी बोगस निघालेली आहे, बट आय होप तुमच्याकडे ओरिजिनल असावी. त्याला प्लॅस्टिक चिटकू नये म्हणजे झालं. प्लॅस्टिक कुठे चिटकलेलं नाही आहे. वांगं अजून बरंच भाजून निघायचं आहे. फॉईलमध्ये रॅप करून काही झालेलं नाही आहे. ॲटलिस्ट लकी आपल्याला ते काही हे तरी नाही लागलेलं आहे. आता हे अर्धवट वांग्याचं काय करायचं हे मला कमेंट करून सांगा. हा असा आपला जुगाड 50% सक्सेस झालेला आहे, पण हे पूर्ण शिजलेलं नाही आहे. बघा, सूर्य आत जात नाही आहे, हे शिजलेलं नाही आहे पूर्ण. असं काय करायचं तर मला प्लीज सांगा. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आता काय करायचं, ह्या स्टेजला हे मस्तपैकी एखाद्या कढईत टाकायचं, आणि आपलं भरलं वांगं जिंदाबाद, भरला बैंगन करते है, दूसरा ऑप्शन नहीं है दोस्तों. और क्या कर सकती हूँ, उसको ऐसे रखूँगी ना तो गॅस बहुत ख़राब हो जाएगा. की आता मीठ बीठ टाकून कारण न करायचं तर गोंधळ घातलेला आहे आपण. ह्या स्टेजला जर आपण ते गॅसवर ठेवलं तर त्यात इतकं पाणी बाहेर पडेल. त्याचं कसं आहे, त्याचं आता ते कवर पण काढता येणार नाही. थांबा बघू, काहीतरी करू. कढई आधी घासून घेते, नाहीतर मग काहीतरी अजून जुगाड लावता येते का बघते. सो गाईज, कढई घासून घेतलेली आहे. ते आता काळं झालं आहे, ते हायजेनिक आहे, चांगलं घासलेलं आहे मी. ते झालं आहे काळं, ते त्याला काही ऑप्शन नाही आहे, आता ते निघत नाही. आणि मी व्यवस्थित घासून घेतलेली आहे, स्वच्छ केलेली आहे कढई. आणि मी उलट तुम्हाला विचारते की तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही भांडी घासल्यावर स्वयंपाक करायच्या आधी हात स्वतः साबणाने परत धुता की नाही. हे फार गरजेचं आहे, कारण की आपण भांडं धुतो, भांडं स्वच्छ निघतं, पण भांड्यावरचे जे जम्स किंवा खरकटे जे राहिलेलं असतं ते आपल्या हाताला लागतं, मग ते हातामध्ये, आपल्या नखांमध्ये वगैरे शिरतं. तर ते तुम्ही आधी स्वतःचे हात धुवून ते स्वच्छ पुसून मग स्वयंपाकाला लागणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर ऐकून थोडंसं वेगळं वाटेल किंवा वियर्ड वाटेल, पण आपण सुद्धा म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी पीठ मळण्यासाठी वगैरे, जर म्हणजे बऱ्याच जणींकडे नसतात ह्या गोष्टी, पण ज्यांना अफोर्डेबल आहे त्यांनी पीठ मळायला शक्यतो मशीनमधनं मळलं गेलं तरी चालेल. बिकॉज आपल्या हातचं मळलेलं पीठ मे बी एखाद्याला हायजेनिक वाटेल न वाटेल, म्हणजे ज्याच्या ह्याच्या लाईफस्टाईलवर आहे ते. कारण की बऱ्याचदा मी बघितलं आहे की बायका भांडी घासतात, फरशी पुसतात, हातभर बांगड्या घालतात, आणि त्याच हाताने नंतर अंगठ्या घालतात हातांमध्ये, आणि नंतर मग त्याच हाताने ते पीठ भिजवतात वगैरे, म्हणजे हात धुतात बरं का स्वच्छ. बट व्हॉट अबाउट त्या बांगड्यांमध्ये वगैरे जेव्हा तुम्ही फरशी पुसताय, ते फिनेलचं पाणी वगैरे ते लागलेलं आहे, त्याचं काय, त्या सगळ्या गोष्टींचं काय. थोडंसं इकडे कढईत तेल टाकून घेते, मग त्या अंगठ्यांमधली ती घाण किंवा त्या बांगड्यांमधली ती घाण, ती सगळी शेवटी त्या पिठामध्ये उतरते ना. सो जास्तीत जास्त पॉसिबल होईल तेवढं तुम्ही पीठ वगैरे भिजवायला फूड प्रोसेसर किंवा साधं हाताने पीठ मळायचं एक मशीन येतं, ते असलं इट इज ऑलवेज हायजेनिक. की जर तुमच्याकडे म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मिडियम टू हाय असेल किंवा इवन लो असेल, पण आजकाल वांगं ह्याच्यात सोडून देतो.
मीडियम जरी तुमची लाईफस्टाईल असली तरी पण आपल्या मुलामुलींना आपल्याला चांगले संस्कार देण्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी थोड्याशा आता मॉडर्न लाईफस्टाईलकडे थोडं आपण झुकलं पाहिजे. हेल्दी लाईफस्टाईल मॉडर्न म्हणण्यापेक्षा, की आपण हाताने ह्या गोष्टी करणं, डायरेक्टली टच करणं आपण टाळाव्यात. नाही, मिनिमम कॉन्टॅक्ट आपल्या हाताचा पुढला व्हायला पाहिजे. आणि जर कोणी याच्यामध्ये असेल, आपल्या फूड इंडस्ट्रीमधनं प्रॉपर जर एज्युकेशन घेतलं असेल, तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला हे शिकवतात की नाही, की मिनिमम कॉन्टॅक्ट. त्यांचे तर ग्लोव्ज असतात पीठ मळायला वगैरे सुद्धा, म्हणजे ते मशीन पण वापरतात, बट पिठाचे छोटे बॉल करण्यासाठी, चपाती करण्यासाठी वगैरे ते प्रॉपर तिकडे हे वापरतात, काय आपण म्हणतो, ग्लोव्ज वापरतात. आणि दॅट इज ऑल्सो हायजेनिक. कारण की मी बऱ्याच वेळेला असं बघितलेलं आहे, मी नाव नाही घेणार, पण आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये पण असं एक व्हॅलिडपणा असतो. हे थोडंसं आपण मीडियम फ्लेमवर आपण चांगला आता बॉईल म्हणजे फ्राय व्हायला ठेवूया. सो मीन वाईल हे शिजतं तोपर्यंत मला असं काही टिप्स द्यायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे टिप्स ॲजच नाही, टिप्स म्हणजे तुम्हाला तर आता ऑलरेडी एवढे तुमच्याकडे इतरही चॅनल्स असतात बघायला किंवा हे आहेत, तर अशा टिप्स देऊन देऊन तरी किती देणार ना. सगळ्यांना सगळं येत असतं, सगळ्या गृहिणी बेस्ट स्वयंपाक करत असतात. फक्त मला एवढंच सांगायचं की भाज्या, पालेभाज्याही असो, काही जण पीठ नाहीत का तर पानसट होतात, पांढर होतात, बट दॅट इज नॉट द ट्रूथ. भाज्यांवर भरपूर फर्टिलायझर, कीटकनाशक मारलेले असतात, ते धुवून घ्यायलाच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, वांगी, टमॅटो वातूळ असतात असं म्हणतात, त्यामुळे ज्यांना वाताचा वगैरे त्रास आहे त्यांनी ते कमी खावं. इवन मी ऐकलंय की वांग्याच्या बिया किंवा टमॅटो वगैरे हे किडनी स्टोनवाल्यांनी अवॉइड करावं. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन मला माहीत नाही, पण ह्या गोष्टी मी पण ऐकलेल्या आहेत. ज्यांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास होतो, कधी कधी काय होतं, आपण खाताना पथ्य पाळत नाही, त्यामुळे गोळ्या आपण हजारो रुपयाच्या घेतो, पण त्या गोळ्यांचा आपल्याला गुण येत नाही. तर त्याच्यामागे ही सगळी कारणं असतात, की आपलं खाणं वगैरे. तर आपण गोळ्या असा खातोय की जेणे आपल्याला वात व्हायला नाही पाहिजे, पित्त व्हायला नाही पाहिजे, पण जेवण असं आहे की ते पित्ताला किंवा ह्याला एकदम उसळणारं काम करतंय. दोन विरुद्ध गोष्टी आपल्या पोटात चालल्या आहेत ना, त्यामुळे त्याचा गुण कसा येणार, दॅट इज द मेन रिझन. बाकी माझी बडबड करमणूक म्हणून ऐका, असं सायंटिफिक माझ्याकडे त्याच्याबद्दलचं काय असं पुरावा नाही आहे किंवा हे, पण मी आपलं जस्ट एक जनरल अवेअरनेस, एक लेमनची भाषा म्हणतात ना, तसं आपलं जे मी रील्समधनं किंवा मी माझ्या अभ्यासातनं वगैरे जे शिकले ते मी तुमच्याशी शेअर करते. तर दोन्ही तिन्ही बाजूनी चांगलं ते वांग परतून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला पाहिजे तर या स्टेजला ह्याच्यात थोडासा मसाला रस्सा करण्यासाठी पण टाकू शकता, मसाला वांग. तुम्ही आधी हे छान झालंय का बघणार आहे, त्याचं छान शिजायला लागलेलं आहे. ठीक आहे, थोडी इझिली आत जात आहे. मी या बाजूनी पण दाखवते तुम्हाला, इझिली आत जाते, हे सॉफ्ट झालं आहे, शिजत आलेलं आहे. तर त्या स्टेजला तुम्ही हे असं काढूनही खाऊ शकता. ज्यांना शेंगदाणा कूट सगळीकडे भडीमार नको असतो, ते शेंगदाणा कुटाने उलट चांगला एक टेस्ट येते. पण ज्यांना नाही आवडत ते, मलाही बऱ्याच भाज्यांमध्ये शेंगदाणा कूट आवडत नाही, पण वांगी बिंगी ह्यांना जरा बरं वाटतं, छान चव येते. ते वांग एकदम बिलबिलीत वाटतं. ज्यांना वांगी बिलबिलीत वाटतात, म्हणजे गिळगिळीत वाटतात, खाऊ वाटत नाहीत ना, त्यांच्यासाठी शेंगदाणा खूप चांगला पर्याय आहे. वांग किंवा भेंडी आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही भाकरी बरोबर खाणार असाल आणि कोरडं होऊ वाटत नसेल, थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. छान मी इथं वांग केलेलं आहे. तर मी काय करणार आहे,
हे तेल नाही आहे, हे वांग्यातलं ते पाणीसुद्धा बाहेर सुटते, त्यामुळे हे फोमिंग होतो आहे शेंगदाणे कूट टाकल्यामुळे. छान असं वांगं तयार झालेलं आहे. तर मला वांग्याचा रस्सा पण खूप आवडतो. मी ह्या स्टेजला काय करणार आहे, जास्तीत जास्त मसाला ह्याला असा रोटेट करून मी हे वांगं असं सुक्कं खायला घेणार आहे आणि थोडंसं कढईत पाणी टाकून रस्सा पण तयार करणार आहे, बिकॉज मला रस्सा आवडतो. इकडे एक स्वच्छ ताट घेतलेलं आहे. थोडंसं कॅमेराची डायरेक्शन आपण हलवूया. ताटामध्ये छानपैकी मी हे आपलं वांगं काढून घेणार आहे. आणि ही जी आहे कढई, ह्याच्यामध्ये याच तेलात, जास्त तेल न टाकता, खरं तर मला ही झिरो ऑइल कुकिंग चालू करायचं आहे. बट तर काय वेळ, घरातले पण बोंब मारतात, त्यांना चमचमीत खायची सवय लागलेली आहे. बट ठीक आहे ना, हळूहळू थोडं आपण कमी कमी करत झिरोवर करायचं. थोडं मसाला टाकते, कांदा लसूण सोलून टाकले तरी छान आहे, पण मला कंटाळा आलेला आहे. कमीत कमी पदार्थांमध्ये रुचकर स्वयंपाक कसा करायचा हे माझ्याकडनं शिकू नका. मी आपलं तुम्हाला असंच, ज्यांना कंटाळा येतो सारखा स्वयंपाक करायचा, त्यांच्यासाठी अशा टिप्स देत असते. सो थोडंसं पाणी टाकूया, जास्त नाही, तर रस्सा करण्यापेक्षा. एरवी पण तुमच्याकडे काही भाजी नसेल तेव्हा कांदा लसूण चटणीमध्ये एखादा कांदा चिरून टाकला किंवा एखादा 1-2 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आणि तेलात जिरं मोहरी टाकायची, हळद हिंग टाकायचं, काय तुम्ही फोडणी जशी करत असाल तसं टाकायचं, कांदा परतून घ्यायचा, लसूण परतून घ्यायचा, कांदा लसूण मसाला किंवा कुठला मसाला तुम्हाला आवडत असेल तो टाकायचा, थोडंसं पाहिजे ते शेंगदाणं कूट टाकायचं. नुसतं त्याचा रस्सासुद्धा खूप छान तयार होतो. भाजी नसली ना की मग असा रस्सा आपल्याला चपातीबरोबर खायला खूप छान लागतं. शेंगदाणा कूट न टाकता नुसता तशा रश्श्यामध्ये फरसाण वगैरे घेऊन खायला पण खूप छान लागतं. किंवा एखादं शेवचं पाकिट वगैरे असेल ना, ते मिसळसारखं खूप छान लागतं. मी असं इथं केलेलं आहे. तर मी साईडला थोडासा चहा पण टाकते. माझ्याकडे आता चपाती आणि भाकरी दोन्ही पण नाही आहे, माझ्याकडे पाव आहे. आणि वडापाव न करता मी हे हेल्दी काहीतरी सिलेक्ट केलेलं आहे. म्हणू नका की पाव खातात का वांग्याबरोबर, असं काही नसतंय. थोडंसं इकडे मी आता हे चांगलं उकळलं आहे, हे आता ह्याच्यात थोडं मीठ टाकावं लागेल, राईट. पाणी टाकलं म्हटलं आपलं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. कधी कधी काय होतं, सुक्या भाज्या खूप छान लागतात, पण पातळ असं गरगरीत पावसाच्या दिवसात खायला असलं ना काहीतरी, कालवण म्हणा, भाजी म्हणा, इतकं मस्त वाटतं ते. गरम त्याचं हे म्हणजे थोडं खाल्लं तरी एकदम पोट भरतं म्हणतात ना, त्या टाईपमध्ये. स्वतः थोडासा चहा पण टाकते इकडे. तर पावसाळ्याचे दिवस आहेत, मरणाचे गार हवा आहे इकडं, त्यामुळे थोडंसं आपलं तरतरी येण्यासाठी जेवणाबरोबर चहा घेऊ नये वगैरे हे मला काही सांगू नका, आपल्याकडे सगळं चालते. चहा पावडर घालणार आहे मी ह्याच्यामध्ये. साखर मी शक्यतो टाळत असते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण थोडंसं साखर कमी करा आहारात. साखर मीठ जास्त टाकूच नाही. वेलची एरवी कधी वापरल्यावर त्याचा असं फोलपट मी सोलून ठेवत असते, मग ते चहाला वगैरे टाकलं ना की त्याचा चांगला वास येतो. हल्लीचे ते रेड लेबलमध्ये किंवा ते बाकीच्या ह्याच्यामध्ये ते ऑलरेडी येतात म्हणा चुरा, पण तरी असं फेकून देण्यापेक्षा त्याच्या कवरचा पण चांगला उपयोग होतो. 2 चमचे बारके टाकलेले मी चहा पावडर. मस्त चहा उकळला खायला. तर रस्सा तर आपला उकळलेला आहे. चहा उकळू द्या. इथे गॅस थोडा फास्ट करून ठेवते. तर हा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. ती ग्रेव्ही एका वाटीत ओतून घेते खायला.
थोडीशी हलकीशी टॉस करते. हल्ली सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये इतक्या नकली यायला लागलेल्या आहेत. पक्कडमध्ये कढई बसत नाही, कढया घसरतात पक्कडमधून. त्यामुळे जास्त गच्च भरलेली कढई ही मी एका माणसाचीच क्वांटिटी केलेली आहे आणि एका बाई माणसाची, म्हणजे माणसाची. त्यामुळे कढई भरपूरदा घसरण्याची भीती असते. चहावर फोकस ठेवूया आपण कॅमेराचा. बाहेर कितीही चहा पिला तरी मन भागत नाही आपलं. बाहेरचा एवढीसा चहा कटिंग देतात 10, 15 आणि 20 रुपयाला. आपलं घरात यायचं, टाकतानाच एक अर्धा ग्लासाला वरती पाणी टाकायचं, त्याच्यात परत थोडंसं अर्धा कप हे टाकायचं, अर्धा ग्लासाच्या वरती पाण्याला थोडंसं अर्धा कप दूध टाकायचं, बरोबर 2 कप चहा होतो. 2 कप चहा म्हणजे 1-1.5 कप चहा आपल्याला मारल्याशिवाय, म्हणजे एकाच कपमध्ये आपण घेतो पण बाहेरची क्वांटिटी कमीत कमी 1-1.5 कपाची असती, तेव्हा कुठं आपलं मन होतं आहे. बरीच भूक लागली आता, वेळच बसणार काय अर्थ नाही. तुम्ही जेवलात की नाही सगळे दुपारचं? छानपैकी चहा उकळून द्यायचा. ह्या लेवलला, ह्या स्टेजला चहामध्ये आपण थोडीशी साखर आवडच करते मी, पण जरासं कधीतरी मी हल्ली साखरेच्या ऐवजी एक स्वीटमेटची साखर येते, अशी एक स्वीटमेटची साखर येते, ती प्रिफर करते, जेणेकरून भविष्यात मला प्री डायबिटीज होऊ नये. आय प्रिफर दिस. थोडी महाग आहे ही, बट ठीक आहे. बाकी गोड खाणं बंद करून टाकायचं आणि चहाची तलप जात नाही, कॉफीची तलप जात नाही. एक छोटं पाकिट जरी आणलं तरी तेच 2-3 आठवडे किंवा महिनाभर पुरवायचं. ज्यांना शुगरचा त्रास नाही आहे किंवा ज्यांना PCOचा त्रास नाही, त्यांच्यासाठी तुम्ही साखर किती खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. बट ज्यांना मोस्टली PCO असतो आहे तर त्यांनी साखर कमी करावी. छान आता एक उकळी येऊन द्यायची चहाला. छान जरा उकळू द्या. हे मध्यंतरी तर मार्केटमध्ये चाहत म्हणून चहा आला होता, कुठल्या तरी मला वाटतं सोसायटी कंपनीचाच एक कुठल्या तरी वेगळ्या प्रकार. इतका बेकार चहा होता, गुलाबी चहा व्हायचा आणि चव इतकी घाण होती त्याची. स्वस्त चांगला वाटतोय म्हणून मी डीमार्टमधनं उचलला आणि पश्चाताप झाला. तो चहा नंतर कुणाकुणाला कसा कसा दिला आणि खपवला, म्हणजे लिटरली उरलेला तर अर्धा फेकून दिला. आपले ट्रस्टेड ब्रँड आहेत त्यांच्याकडनं चहा घ्यावा, किंवा तुम्ही जिथनं घेत असाल नेहमी. नवीन जास्त एक्सपेरिमेंट चहाच्या बाबतीत तरी न केलेले मला तर चांगलाच अनुभव आलेला आहे. आपण ताट वाढून घेतलेलं आहे. सो बघा, मी सांगितलेल्या मापानुसार बरोबर 2 कपला थोडा कमी. हा मोठा कप आहे, मग आहे हा. तर मग धुवून घेतलं तर लोकांना नावं ठेवतात म्हणून आपलं मगला थोडासा कमी असा घ्यायचा. इकडे मी मस्तपैकी छान पाव घेतलेले आहेत. आता ते पाव काही मी गरम करत बसलेले नाही, ते आती झालं असतं. असं घेतलेलं आहे जेवायला. चला तर आता जेवायला सुरुवात करू. मी नाश्ता केला होता,
ॲक्च्युली मी सकाळी जेवले पण होते, म्हणजे एक एक दीड चपाती मी चहाबरोबर खाल्ली होती. त्यानंतर मी माझ्या ऑफिसला जाऊन आले आणि मग आता खूप भूक लागली होती मला दुपारची. आता किती ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत. मी आता हे खाऊन घेते, खाऊन सांगते तुम्हाला कसं झालं आहे. असं मस्तपैकी हे सगळं तयार झालेलं आहे. आता घास पहिला तोडून बघते, आधी बघते पाव फ्रेश आहेत ना. हो आहेत. एक निवाला आप सबके लिए. हा घास तुम्हा सगळ्यांना समर्पित, आपल्या व्हिडिओसाठी आणि माझ्या डिअरेस्ट सबस्क्रायबर्ससाठी आणि माझ्या व्ह्युअर्ससाठी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. अरे इच्छा काय बोलायला लागले मी. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील. आणि रेसिपी कशी तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चांगला वाटला असेल तर चांगलं सांगा, बोगस वाटला असेल तर तसे पण प्रतिक्रिया द्या, फक्त शिव्या बिव्या देऊ नका. आणि असं शॉर्टकट स्वयंपाक माझ्याकडनं छोट्या छोट्या थोडाफार शिकून घेतलात तरी तुमचं चांगलंच होणार आहे. खाऊन सांगते तुम्हाला कसं झालं आहे. किंचित मीठ लागते पण खूप छान झालेलं आहे. वांगं हॉटेल स्टाईल झालेलं आहे, अगदी छान. थोडं लसूण तुम्ही टाकलात ना अजून मस्त होईल. रस्सा पण बघूया आपण. म्हटलं असं डिप करून गरम काहीतरी खाण्यासाठी रस्सा खूप महत्त्वाचा वाटतो. रश्श्याला मीठ एकदम योग्य आहे. वांगं पण छान झालेलं आहे. तुम्ही पण एकदा करून बघा शॉर्टकटमध्ये. चहा तर काय आपलं मस्त झालेलं आहे, पण चहा पाव ही म्हणजे रसमच आहे आपली. चहाला नुसतं पिणं पाव असताना म्हणजे पावाचा अपमान आहे, आणि चहाचा पण. चहा पण छान झालेला आहे, मीडियम गोड झाला आहे, मस्त झालेला आहे. मी जेवते, तुम्ही पण मधल्या वेळेत काय असेल असं काही करून खा मस्तपैकी. बाहेर पैसे घालवण्यात काय अर्थ नसतो आहे, पोट काय भरत नाही, पैसे जातात. टेस्टी असलं तर एखाद दुसऱ्या वेळेला ठीक आहे, मी एरवी घरीच करून खात जा. चलो तर मग बाय.